हे हाय, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ. केळी तर आपण भरपूर खाल्लेली आहे, स्मूदी सोबत खाल्लेली आहे, केक मध्ये खाल्ली आहे, इव्हन अशी सुद्धा इनटेक केली आहे, केळीचं कालवण सुद्धा खाल्ली आहे. पण काय कच्ची केळी कधी खाल्लेली आहे नाही ना? चला तर मग आपण कच्ची केळी खाऊया. तर मग सर्व करूया छान करून. आज आपण बनवणार आहे कच्च्या केळीची भाजी. त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या कच्च्या केळी आणि काही बेसिक मसाले. लेट्स गो. पहिले आपण या कच्च्या केळी सोलून घेऊया. राईट, कच्ची आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला तिला सोलून घ्यायची, म्हणजे आतमधला गुदा दिसेल याप्रमाणे. अशा पद्धतीने सगळ्या केळी आपल्याला सोलून घ्यायच्या. ठीक आहे. आपल्याला जसे पाहिजे तसे काप करू शकतो आपण. असे एकदम स्टायलिश पण काप करू शकतो. थोडे काप जाडे ठेवायचे, कारण फ्राय करू तर हे थोडे मॉइस्ट होतील. असे पण करू शकतो. अदरवाईज सरळ सरळ काप करू शकतो आपल्यावरती. तुम्ही उभे पण करू शकता. थोडं लुक चांगलं येतं, दिसायला स्टायलिश दिसतं, आणखी काही नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आता यांना आपल्याला थोडं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे आपण 2-3 स्टाईलनी काप करून घेतलं. एक हे असे लंबे लंबे, एक असे लांब 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 असे छोटे छोटे, देन हे जे ॲज युजल आपण गोल कापत असतो तसे. आता हे तेल झालंय गरम, याच्यामध्ये आपल्याला यांना थोडं फ्राय करायचं आहे, जेणेकरून ते फक्त मॉइस्ट होते. यांना धुवायचं नाही, हे स्वतः चिकट असतात, त्यामुळे धुवायचं नाही. पाण्याचा स्पर्श नको आहे. सोलून झालेलं आहे, याचे आपण करायचे काप आणि त्यांना करायचं थोडंसं हलकं फ्राय. लेट्स गो. कढईत टाकूया पहिले तेल, मग यांचे करूया काप. हे झालंय फ्राय, आता यांना आपण काढून घ्यायचं अशा पद्धतीने. भाजलेलं मस्त, म्हणजे शिजायला यांना वेळ लागणार नाही. अशा पद्धतीने पूर्ण फ्राय करून घ्यायचे. आता आपण घेतले बेसिक मसाले. फोडणीसाठी लागणाऱ्या जिरं, मोहरी, कांदा, सांबार, करी लिव्स आणि ऑफकोर्स माय फेवरेट गार्लिक, लसणाच्या कळ्या. आणि हे आपण तळून ठेवलेलं केळी आहेत. आणि हे आहेत बेसिक मसाले: हळद, तिखट, मीठ, काळी मिरी पावडर, जिरं पावडर, धनिया पावडर आणि गरम मसाला. ठीक आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे मोठ्या अमाऊंटमध्ये जर जाईल ते जाईल जिरे मसाले, जिरे पूड. राईट. आपलं तेल झालं आहे गरम, आणि ऑलरेडी आपण तळून ठेवल्यामुळे तेल कमी लागेल, एवढं लागणार नाही. आपण तेल कमी करूया. केळीची फोडणी देऊया आपण. जिरं घातलं आहे आपण. आता याच्यामध्ये आपण लसणाच्या कळ्या घालूया.
लसणाच्या कळ्या झाल्यात, आपण टाकूया कांदा आणि कढी. कांदा शॅलो फ्राय होऊ द्यायचा. आता आपले कांदा झालेला आहे. याच्यात आपण हे जे घेतले ते सगळे मसाले ते घालूया. झालेलं आहे रेडी. याच्यात घालायचे आपले फ्राय क्यूब. ठीक आहे. तशा पद्धतीने आपली केळीची भाजी, कच्च्या केळीच्या कापांची भाजी रेडी झाली. हा मी तुम्हाला दाखवते. पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवलं बघ. पत आहेत म्हणजे ते झाले. छान सांबाराने गार्निश करायची आणि पोळीसोबत सर्व करायची. बिकॉज ही पोळीसोबतच खूप सुंदर वाटते. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. करून बघा, खाऊन बघा, खूप सुंदर बनते आणि काहीतरी वेगळं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आता मग सर्व करूया छान.